जे बाणेर बालेवाडी नगर आहे, पाषाण नगर आहे, औंध नगर आहे, तर विद्यापीठ भागाचे हे सब कार्यवाह आहेत. आणि सारंगजी वाबळे पण मला सारंगजी तर तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. उमाताई, तुम्ही फार सूचक आणि अतिशय म्हणजे सत्याला धरून तुम्ही त्या वर्णन केलं की तापकीर परिवार, माझा उल्लेख करायचा झाला, अत्यंत सांप्रदायिक हे कुटुंब आहे. माळकरी आहेत, शुद्ध शाकाहारी, साधी राणी उच्च विचारसरणी, आणि त्यामुळे ते घरामध्ये संघासारखे त्यांच्या घरामध्ये पूर्वीपासून संस्कार आहेत. त्यामुळे आज हा जो कार्यक्रम घेतलाय तो आपल्या संघाच्या पठडीतला आहे बघा. त्यामुळे तुम्ही फार योग्य उल्लेख केला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मला उल्लेख करायचा राहिला होता. त्यानंतर मी शिवमला विनंती करतो की त्याने आपलं मनोगत आणि शुभेच्छा. बोलो भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जमलेल्या सर्व माता बंधू आणि भगिनींनो, आज आपण ज्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी इथे सर्वजण उपस्थित आहोत, असे आपले संतोष भाऊ आणि प्रकाश भाऊ आणि तापकीर परिवाराचं आणि भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. पण ते कार्यालय चालू करत असताना तापकीर भाऊंचा माझा ज्यावेळेस प्रकाश भाऊंचा फोन झाला की नागरिकांच्या सेवा सोडवण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं एक जनसंपर्क कार्यालय असतं. त्यामध्ये प्रकाश भाऊ आणि संतोष भाऊचं आग्रहीने नाव घेतलं जाईल की ज्याच्यामध्ये कार्यालय नसताना सुद्धा त्यांच्यापर्यंत नागरिक संपर्क करायचे आणि संपर्क करून ते प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपले चंद्रकांत दादा असतील, मुरली अण्णा असतील आणि भारतीय जनता पार्टीचे जे जे पदाधिकारी असतील मला संपर्क करायचे, शहराचे अनेक नेते त्यांना संपर्क करायचे. पण नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, बाणेरकरांचे प्रश्न सुटले पाहिजे, याच्यासाठी दोघंही भाऊ कायम आग्रही असतात. आणि त्याच्यासाठी एक जनसंपर्क कार्यालय म्हणजे एक नागरिकांचं हक्काचं ठिकाण झालं की ज्या ठिकाणी जाऊन नागरिक आपल्या तक्रार नोंदवतील आणि प्रकाश भाऊ आणि संतोष भाऊ त्याला फॉलोअप करून त्या तक्रारीचं निवारण करतील. अशा प्रत्येक बाणेरकरांना येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा आहेत. कार्यालय फक्त निवडणुकीसाठी नसतं, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं कार्यालय हे 24 तास आणि प्रत्येक दिवशी चालू असतं. म्हणजे तुम्हाला असं दिसणार नाही की निवडणूक संपली आणि कार्यालय बंद झालं, असं दिसणारही नाही. हे कार्यालय पूर्ण अविरत सेवेमध्ये चालू राहील. आणि संतोष भाऊ आणि प्रकाश भाऊ म्हणजे ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचं 2017 साली काम केलं, आम्ही संघाच्या मशिदीमध्ये वाढलेलो कार्यकर्ते आहोत, आम्ही विद्यार्थी परिषदचं काम केलं. पण ज्यावेळेस पक्षात काम करायला आम्ही चालू केलं त्यावेळेस आम्ही मोजके 13-14 जण कार्यकर्ते असायचो. 17च्या निवडणुकीला मंदारजी असायचे, प्रकाशजी असायचे, हे लीडवर घेऊन काम करायचे. उमेदवारी तिथे कोणालाही भेटो. संघाची आणि पक्षाची एक शिकवण असते की ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा हा प्रत्येक कार्यकर्ता खांद्यावर झेंडा घेऊन प्रत्येक ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणजे देशाचा विकास आणि राज्याचा विकास. मग ती ग्रामपंचायतची निवडणूक असो किंवा देशाच्या खासदारकीची निवडणूक असो, प्रत्येक कार्यकर्ता हा आग्रही असतो की भारतीय जनता पार्टीची सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं सत्ता आलं पाहिजे, ज्याच्यामुळे नागरिकांची कामं सोयीनी सुटतात. आणि हाच विश्वास ठेवून एक मोठं प्रशस्त जनसंपर्क कार्यालय भाऊंनी चालू केलंय. मी भाऊंना शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणालाही भविष्यामध्ये उमेदवारी भेटू, आपण सगळे ताकदीने त्या उमेदवाराच्या मागे राहून या भागाचा विकास कसा होईल ह्याच्यावर आपण सर्वांनी लक्ष द्यायचंय. मी खरं तर छोटा कार्यकर्ता आहे पण सर्वांना आवाहन करेल की प्रत्येक घरोघरी आपण भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार येणाऱ्या काळामध्ये पोचवायचे. ते का पोचवायचे तर आपल्या बालेवाडी पाषाणचा विकास अजून गतीने आणि अजून जोमाने येणाऱ्या काळामध्ये होईल आणि आपली शिस्त, आपली परंपरा ही आपल्या भागामध्ये रुजवली जाईल. याच्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार पुणे महानगरपालिकेमध्ये आणायचंय. मी माझे 2 शब्द थांबवतो. प्रकाश भाऊंना आणि संतोष भाऊंना आणि पूर्ण तापकीर परिवाराला आमच्या बालवडकर परिवाराकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.